तर हॅलो गाईज, आज होतं आमच्या घराजवळ लग्न. या मावशी मस्तपैकी बोलता बोलता पुऱ्या लाटून पण देत होते, काका पुऱ्या पण तळत होते आणि मावशींच्या गप्पा टप्पा मस्त छान प्रकारे चालू होते. मी तर लगेच सगळे पातेले ओपन करून बघितले. यामध्ये भाजी होती, यामध्ये भात होता आणि भात पण खूप छान होता, जिरा राईस होता. त्यानंतर मी एक कोठी ओपन केली, तर त्या कोठीमध्ये मँगो बर्फी होती, तर मग ती खूपच छान झालेली होती. त्यानंतर मी दुसरं एक पातेलं ओपन केलं, त्यामध्ये गुलाबजाम होते. वाव म्हटलं गुलाबजाम, तर मग सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं गुलाबजाम बघून. मग नंतर मित्र घरी आलेला होता, मित्राचं लग्न होतं 5-6 दिवसानंतर. मग मित्राचा सत्कार वगैरे केला. सत्कार वगैरे केल्यानंतर आम्ही दोघांनी एकमेकांना नमस्कार केला आणि त्यानंतर मग मित्रासोबत कालवारा पण होता. मग त्याला पण टोपी टावेल देणं तर अनिवार्यच होतं. मग मित्र तर नवरदेवापेक्षा पण खूपच खुश दिसत होता. त्यानंतर मग नवरदेवाची एक तयारी कुठपर्यंत आली ते पण बघितलं आम्ही. मग मी लगेचच मंडपात दिलं, त्या काकांनी मस्त मला टोपी घातली. आम्ही दोघांना मग एकमेकांना आम्ही दोघांना पण नमस्कार केला आणि त्याच्यानंतर आम्ही निखिल आणि मी लगेच मंडपात आलो. मंडपात आल्याच्या नंतर आम्ही नवरदेव येण्याची वाट बघत होतो, पण नवरदेव तर काय आला नाही. मग आम्ही गेलो लगेच नाचायला आणि संबळ वाजत होतं. संबळ स्पेशल असल्यामुळं तर मग काय मला गोवाच. मग मी तर मस्त उड्या आणत होतो, इकडून तिकडं तिकडून इकडं मस्तपैकी. त्यानंतर आम्ही परत मंडपात आलो. सर्व झाल्याच्या नंतर मग लग्न लागून गेलं. लग्न लागल्याच्या नंतर नवरदेव नवरी खूपच खुश. दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार पण घातले होते. त्यानंतर मग मी लगेच गेलो नवरदेवासोबत फोटो वगैरे काढले. नवरदेव पण खूपच खुश दिसत होता आणि लय आनंदी होता. आणि मग त्याच्यानंतर लगेच पुढे काय झालं, इकडे लगेच असा धूर दिसायला लागला. आम्ही म्हणलं अरे बाबा इथं तर काय झालं, पण इथं काही झालेलं नव्हतं. पोरांनी फटाकडे वाजवले होते. त्यानंतर मग काही विषयच नव्हता. मग मला तर लय भूक लागली. मग मी तर जेवायला बसलो. जवळ एक भैया बसलेला होता, म्हणे तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता आणि मी तुम्हाला ऑलरेडी फॉलो केलेलं आहे, सबस्क्राईब केलेलं आहे म्हणे. अरे वा म्हटलं थँक्यू. त्याच्याशी खूप बातचीत झाली. त्यानंतर मग तर काय जवळचे मित्रमंडळी होते, ते पण मस्तपैकी जेवण वगैरे करत होतं. मग जेवण वगैरे केलं. त्यानंतर आम्हाला लगेच दुसऱ्याला हळदीसाठी जायचं होतं. मग आम्ही गेलो मस्तपैकी. मग मला तर काय गाडी ड्रायव्हिंग करणं तर खूपच आवडतो आणि आम्ही मस्तपैकी एसी गाडी होती आणि मस्तपैकी विंडोज वगैरे क्लोज करून घेतल्या. खूपच छान वाटत होतं. गाडी चालवताना नजारा तर एकच नंबर होता आणि त्यानंतर मला इतकं भारी वाटलं. मग मस्त मूड पण माझा फ्रेश होऊन गेला आणि अशा प्रकारे मग आमचा आजचा दिवस होता. तर थँक्यू गाईज.